तर इथे डीमार्टला आलेली बघू शकता. इथे इतके छान छान पर्स आहे ना, तुम्हाला दाखवते. तर इथे ना कियारासाठी पॅन्ट घेतोय वापरायला, खूप छान आहे बघू शकता. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये, मला तर खूपच आवडतं वापरण्यासाठी. बघू शकता. आता आम्ही ना वैभवच्या हॉस्पिटलला आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल मी कपडे घेतले, तर कियाराला मी घालून पण दाखवले, तुम्हाला दाखवते. आणि त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममधून इतके छान धबधबे दिसत आहे ना, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला. तर खूप भारी धबधबा दिसतोय ना, आम्ही वरती आलेलो आहे आणि अशी सोलर लावलेली आहे बघू शकता. वरचं छत हे हॉस्पिटलचं पूर्ण आणि अशी मस्त व्ह्यू आहे बघू शकता. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तर इथे डीमार्टला आलेली बघू शकता. इथे इतके छान छान पर्स आहे ना, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता ही किती छान आहे, लिपस्टिक वगैरे ठेवायला. नंतर ही आहे एक आणि ही एक आहे, मस्त आहे एकदम. आणि इथे क्लचर वगैरे, आरसा बघू शकता. इथे पण मस्त ठेवलेलं आहे, इतके स्वस्त स्वस्त आहे. वाव तर इथे ना कियारासाठी पॅन्ट घेतोय वापरायला, खूप छान आहे बघू शकता. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये, मला तर खूपच आवडतं वापरण्यासाठी. बघू शकता. तर बघतो आता नंतर दाखवते बस. पॅन्ट ही छान आहे. तर तिला येतील का ही पॅन्ट? येईल ना. तर बघू शकता अशी पॅन्ट, इतकी मस्त क्वालिटी आहे. याला का अरे बस झालं का? झालं का? इथे बघू शकता मुलींचे ड्रेस किती छान छान आहे. कोणती मी घेतली ती ब्ल्यू कलर, मस्त मस्त ड्रेसेस आहे. मुलींचे पॅन्ट पण खूप छान आहे बघू शकता. इथे मुलांचे कपडे घेऊन झालेले आहे. तर कपडेच घ्यायला आलो कारण पावसाळ्यात कशी दिसतात ना. तर आता आम्ही चाललेलो आहे वैभवच्या हॉस्पिटलला, तर आज राहणार आहे तिथे. चला आता कपडे घेऊन झाले आणि बाय. आता आम्ही ना वैभवच्या हॉस्पिटलला आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल मी कपडे घेतले, तर कियाराला मी घालून पण दाखवले, तुम्हाला दाखवते. आणि त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममधून इतके छान धबधबे दिसत आहे ना, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला. इथे बघू शकता कियाराला ड्रेस घातलेला आहे असा मस्त छान दिसते ना कियारा. हा छान पॅन्ट दाखव तुझी पॅन्ट मध्ये, आणि मध्ये पॅन्ट ही पण घेतलेली आहे, पॅन्ट ती घातलेली आहे बघू शकता अशी. वाव किती छान दिसते बार्बी डॉल. आवडला तुला ड्रेस?
मस्त वापरायला आहे. तर ते वापरण्यासाठी तिला असे घेतलेले आहे आम्ही. असं तिला वापरण्यासाठी तसे घेतले. काही पॅन्ट्स घेतलेले आहे, टी शर्ट घेतलेले आहे, विहांसाठी पॅन्ट्स घेतलेले आहे. आणि ना बाहेरचा पण एरिया दाखवेल, झाडं वगैरे दाखवेल. खूप छान छान झाडं लावलेली त्यांच्या इथे. आणि ना इथून वॉटरफॉल पण दाखवते तुम्हाला. आता थांबा, दिसत असेल की नाही. दिसतोय का विहान वॉटरफॉल? दिसतोय एकदम, थोडासा वॉटरफॉल दिसले. हा, धुकं आहे ना म्हणून. तर तुम्हाला दाखवते मी. हॉस्पिटलच्या बाहेर बघू शकता असं झाडं लावलेली मस्त. आणि त्या तिकडे बघितलं ना त्या झाडं लावलेली तिकडेपर्यंत. आणि तिकडे माझे डोंगर आहे मस्त छान. आणि तिथून वॉटरफॉल येतोय छोटासा बेबीसारखा. बघू शकता तुम्हाला बाहेर बाहेरची झाडं अशी दिसते. मस्त डोंगर तिकडे आणि धबधबा तुम्हाला दाखवते. तिथे बघा तिकडे तो दिसतो का छोटा छोटा, तो तिथे धबधबा बघू शकता. आणि त्या तिकडे मागे पण माझी मोठी डोंगर आहे तिथे पण आहे. नंतर दाखवेल मी तुम्हाला. वातावरण आहे आणि इथे रूम आहे. इथे आयमस राहतो. इतकं भारी वाटतं ना, असं वाटत पण नाही एकदम नाही का हॉस्पिटलचं फिलिंग पण येत नाही की हॉस्पिटल. इतकं मस्त बाहेर इतकं छान आहे सगळं, एकदम क्लीन आणि इतकं छान आहे त्यांचं हॉस्पिटल. तर भारी असतं, साफसफाई क्लिनिंग, म्हणजे वाटत पण नाही की हॉस्पिटल आहे असं. एवढं त्यांचं छान हॉस्पिटल आहे. म्हणून मग आम्ही येतो मध्ये मध्ये, एक दिवस राहतो आणि मस्त दुसऱ्या दिवशी उद्या सुट्टीचं त्याच्यामुळे मग उद्या आम्ही सकाळी जाणार. तर आज राहणार मस्त आणि आजचा एरिया तुम्हाला मी पूर्ण दाखवेल. आणि उद्याचा पण प्लॅन आमचा मस्त तिकडे जायचं आहे त्र्यंबककडे, जवार घाटात वगैरे भाज्या वगैरे आणण्यासाठी, रानभाज्या. तर तसं मी तुमच्या सोबत शेअर करेलच. आणि आज मी ना त्यांच्या हॉस्पिटलचा मधला एरिया दाखवेल आणि बाहेरचं पण झाडांचा पण एरिया दाखवेल. तर तेच चला आज म्हणतात नवीन काहीतरी वेगळं दाखवू तुम्हाला. तर आज वैभवच्या हॉस्पिटलमधला एरियामधला कसं आहे काय आहे ते दाखवेल. त्याच्यानंतर वरती टेरेसवर पण जाऊन दाखवेल की कसा व्ह्यू येतो मागचा पूर्ण, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर चला बोलते नंतर आता. तर इथे बसली होती आणि ना इथल्या ज्या कर्मचारी असतात ना त्यांनी मस्त कॉफी करून आणलेली मला. तर मी एकच घेणार होती पण त्यांनी 2 दिले आणून. म्हटलं जाऊ 2 मस्त वाटतं, छान वाटतं आता पावसात प्यायला आणि छान वातावरण पण आहे. आणि मुलांना ना कियारा टॅब खेळते तिथे आणि विहान ना त्याचं बुक वाचतोय ना. विहान स्टोरी बुक आणलं होतं त्याने, त्याला म्हटलं वाचून दाखव आणि मला सांग काय काय त्याच्यामध्ये. तर मस्त कॉफी पिते आता, भारी वाटतं मस्त. तर इथे मी ना वरतीच आलेली आहे गच्चीवर. तर तुम्हाला दाखवते मागचा व्ह्यू पूर्ण. हे हॉस्पिटल एरिया आहे पूर्ण. चला ते आलेलो आहे तर तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवते मी पूर्ण. चला खूप छान असे वॉटरफॉल्स येत आहे, झूम करून दाखवेल. तर बघू शकता मागचा व्ह्यू. तर बघू शकता डोंगर आहे आणि इथे धबधबे बघू शकता कशी. आम्हाला खूप क्लिअर दिसत आहे, तुम्हाला झूम दाखवते मी. इथला बघू शकता धबधबा कसा. साईडला आलो आता आम्ही, बघू शकता. तर असं धबधबा इथून छान दिसतोय मस्त. तर खूप भारी धबधबा दिसतोय ना. आम्ही वरती आलेलो आहे आणि अशी सोलर लावलेली आहे बघू शकता. वरचं छत हे हॉस्पिटलचं पूर्ण आणि अशी मस्त व्ह्यू आहे बघू शकता. डोंगर खूप छान दिसते. तिथून जायचा बघ, तिथून खालचा व्ह्यू बघू शकता. असं गार्डन तयार केलेलं, ह्या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे. झाडं लावलेले, तिथे छोटा गेट, तिकडे मेन गेट आहे. आणि तिथे वैभवचं म्हणजे ऑफिस काय म्हणतात ते तपासतात ना पेशंटला, तर ते इथे 2 आहे तिथे, 1 आणि 2 इथे पेशंटला बसण्यासाठी आहेत. आणि असं मस्त छान. आणि त्या हॉस्पिटलच्या बाहेर मंदिर पण आहे तिथे बघू शकता गणपतीचं, ते तुम्हाला नंतर दाखवते मी. तर असा एरिया आहे पूर्ण बघू शकता. मला त्या हिलकडे जायचं. असा पूर्ण एरिया आहे. तर असं मस्त छान दिसतंय. मागचा व्ह्यू तर खूप भारी दिसतो. इकडे येऊन बघू शकता. इकडे कसं धबधबा इथे दिसतो पूर्ण. इथे येऊन दिसेल तो ह्या साईडला, तो मागे नाही का दिसला का, झूम करू बघू शकता. असा धबधबा दिसतो मस्त.
भारी एकदम. ते गार्डन एरियामध्ये आलोय त्यांच्या. गार्डन एरिया म्हणजे इथलं गार्डनच आहे छोटंसं. छोटं नाही मोठं, भरपूर फळांची झाडं लावलेली, केळी वगैरे सगळं. हा पाणी ना कियाला बिहानला खूप मजा येते, तर त्याच्यामुळे मग आम्ही ना घेऊन येतो. आणि झाडं पण इतकी छान छान आहे बघू शकता, इतकी मस्त मस्त झाडं लावलेली सगळे. आणि पूर्ण ग्रीनरी बघू शकता आजूबाजूला. आणि तिथे हॉस्पिटल आहे, तिथे आमची गाडी उभी आहे बघू शकता. काय बघ ना, खेळ ना, खेळ खेळा. आणि इथे बघू शकता अशी झाडं लावलेली पूर्ण पूर्ण तिथून तिथपर्यंत. तुम्हाला दाखवते मी हळूहळू. चला झाडं आणि तिथे हॉस्पिटल होतं तेवढं, तिथून मागेपर्यंत हॉस्पिटल आहे. आणि इथे कियाला काय करते. आणि इथून सुद्धा असं गेलं ना तिकडेपर्यंत, तिथून मागचा व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवते. मम्मी इकडे क्रिस्टल्स आहे. हां नको उचलू, तर तुम्हाला दाखवते. बगीचा आहे पूर्ण, काय म्हणतात केळी वगैरे लावलेले त्या साईडला तिकडे. बघू शकता मागचा व्ह्यू इथून तिकडे पूर्ण डोंगरचा. तुम्हाला जवळून दाखवते, तर तुम्हाला जवळून दाखवते झूम करून. बघू शकता मागचा व्ह्यू असा. इथे धबधबा दिसतोय. नंतर इकडे ह्या साईडला सुद्धा, त्या साईडला धबधबे आहे, पण आता हे झाडामुळे नाही दिसत इथल्या. तर तिथे बघू शकता धबधबा एक. वा, आणि असा व्ह्यू आहे मागचा पूर्ण. म्हणजे भेटला डीमार्ट मध्ये पॅन्ट पण इतके छान भेटले. तुम्हाला नंतर मी दाखवेलच, वेळ भेटला आज किंवा उद्या, मग घरी गेल्यानंतर दाखवेल मी. आणि हे गवत दिसते ना वाळलेलं, तर त्याच्यावर औषध टाकलेलं आहे, मारलेलं आहे कर्मचाऱ्यांनी. म्हणजे इथले जे कामगार आहेत ना, त्यांनी औषध मारलं म्हणून ते जळून गेलं एवढं गवत बघू शकता. पण बाकी ग्रीनरी आहे. आणि इथे ना स्पेशल डॉक्टरांसाठीच राहण्यासाठी असतं. नको येऊ भ्या, नको, भीती वाटते मला. इथे खूप झाडं आहेत. तर बघू शकता तिथे केळी मध्ये, बापरे एकदम घड आलाय. त्या दिवशी इकडे पण आला होता ह्या साईडला, पण तो तोडला. आणि इथे बघू शकता, जमलंच तर मी तोडेल त्या 4-5 केळी आपल्या वेपर्ससाठी. वरती पण आहे बघू शकता. इथे तुम्हाला जवळ जाऊन दाखवलं असतं, पण ना इतकी झाडं, मला भीती वाटते काही साप वगैरे असायचं तर. हो माय गॉड, किती मोठे केळी आलेले आहे. तर असं मस्त केळी बघू जवळ तुम्हाला दाखवल्या. तर त्यांच्या हॉस्पिटलमधलं ह्या केळीचं झाड आहे असं. चला कियाला खूप ओरडते. पकडायचं पक्षी पकडून काय करशील की यार. तर तुम्हाला ना मी गवतीचा दाखवते. तर इथे बघू शकता गवतीच्या मध्ये पूर्ण गवतीच्या लावलेला आहे. तो जे गवत गवत दिसते ना, ते सगळं गवतीच्या आहे. हां, आता हा इकडचा एरिया हे सब सेंटर आहे. तर इथे ना छोटंसं गार्डन आहे, तुम्हाला दाखवते. चला चल हळूच या. हां, तर बघू शकता इथे छोटंसं गार्डन आहे. पूर्ण गार्डन एरिया आहे हा एवढा. कुठे ते गवत वाढले काढले नाही तर पूर्ण इतके छान ग्रास आलेला असतो इथे. झाडं पण मस्त इथे. पक्ष्यांचा आवाज इतका भारी येतो ना. काय तुम्हाला हे मंदिर
बाप्पा बाप्पाला जाऊ. तर इथे ना गणपतीचं मंदिर आहे हॉस्पिटलच्या समोर. हवी आहे ना चटके. तर इथे मस्त गणपती बाप्पा पाहिजे बाप्पा का. तर बघू शकता मध्ये बाप्पाची मूर्ती आहे अशी. आणि हा साईडला मस्त मागचा ना व्ह्यू दिसतो. इकडचा सगळा व्ह्यू. हा लावू दे दादा. आणि बाहेरचं असं व्ह्यू आहे. रस्ता आहे बाहेर. बाहेर बघू शकत ती ग्रीनरी आहे पूर्ण. तर असं हॉस्पिटल मधलं आणि मधलं पण मी काहीतरी दाखवते. बघू शकत हॉस्पिटल आहे. यायला वियान मजा येते ना वियान तुला. हा डान्स करा पावसात. डान्स करा. डान्स केला डान्स दाखवायचं राहिलं पण पाऊस आला पण दाखवते मी तुम्हाला. तर इथे इथं ठेवलेलं आहे. इथे बसायचं आहे. इथे पाण्याचं आहे. हात बिगल धुवायला बघू शकता. इथे झाड आहे. वडाचं झाड आहे. तिथे हे केलेली पूजा केलेली अशी. इथे मागे खूप झाड आहे पण भीती वाटते जायला. दाखवते बघू शकता. ते वरतून दिसत असेल तुम्ही पाऊस पडताना. चला आता रूममध्ये जातो आणि मग नंतर तर येऊ बाहेर. नाही जायचं केरळ तर भिजायचंय नुसतं. हो ना. हां चला चला चला. याचं आता झाड मला पाहिजे. हा गावठी गुलाबाचं इथून मशरूम का असतील काय. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि असं वातावरण झालं बघू शकता एकदम. तर मग वैभव आणि मी चहा पिऊन येतोय आणि विहान कियाला बसले रूममध्ये. तर चला मस्त चहा पिऊन येतो आणि भारी वातावरण आहे. तुम्हाला बाहेरचं पण व्ह्यू दाखवते.
बघा